माझ्या मामासोबत गोंदेश्वर मंदिरात. चला मग दाखवते तुम्हाला गोंदेश्वर मंदिर. हाय गाईज, भाचीने तर इंट्रोडक्शन दिलंय आता तिचं वाला. चला आपण जाऊ आता मंदिर. काय गोंदेश्वरचं मंदिर एकदम मस्त शांत वातावरण, मस्त पब्लिक पण भरपूर आहे इकडं. आता पहिले इतके नव्हते राहत, आता तर जास्तच येते. हे बघा भाची तर गेली मंदिरात. आता एंट्री गेट इकडं नाही, आता इथं इकडे रेवा चल. चल कोणत्या जाऊ ना, चल पहिले इकडे चल, जाऊ ना. वर्ग मंडप बघा. हो ना, स्वर्ग मंडप तुटलेला आहे आता काही बाजू. बघा इथनं थोडंफार एकदम मस्त दिसणारा असं स्वर्ग मंडप आहे. हे बघा कोरीव काम तर अगदी एकदम भारी केलेलं आहे. पण हा आहे ना, हा जो दगड, हा गुलाबी कलरचा दगड राहतो, याची झीज आहे ना लवकर होती जरा बाकी दगडांपेक्षा. आणि याचं स्ट्रक्चर एकदम भारी वाटतं नाही का, गुलाबी कलरमध्ये जो आहे ना तो. एक दरवाजा आहे ना, दरवाजा आहे. चल, हा एंट्री पॉइंट आहे तसा. मस्त आहे ना, चल. चल तुम्ही फोटो काढायचे. इथं मध्यभागी गोंदेश्वरचं मंदिर आहे आणि आजूबाजूला 4 मंदिर आहे इथं. गणपती, पार्वती, विष्णू आणि सूर्यदेवाचं मंदिर आहे. हे बघा गोंदेश्वर मंदिर आहे. आता तुम्हाला एक मंदिर दाखवतो पूर्ण आतमधून. तर सगळ्यात पहिले आपण इथं जो पार्वती मंदिर आहे. बघा हे पार्वतीचं मंदिर आहे. काय खाली जाऊ 2 मिनिटं, थोडं ब्लॉग बनवू दे. हे आतमध्ये सूर्य मंदिर आहे.
समोरच स्वर्ग मंडप आहे. ते काय माहित नाही, ते विचारते मला नंदींचं तोंड कुठं आहे, काय माहित नाही, मलाच नाही माहिती. हे समोर आहे स्वर्ग मंडप. इथं आतमध्ये आहे शिवलिंग. मग तुम्ही बघा बाकी मंदिरांमध्ये कसं राहतं माहिती का, आतमध्ये आतमध्ये राहतं नाही का नंदी. आता इकडं बघा शिवलिंग तिकडं आहे आणि नंदी बाहेर आहे. पहिले तुम्हाला आजूबाजूचं आहे ना सर्व मंदिरं दाखवतो. आता आपण पार्वती मंदिर बघितलं, आता सूर्य मंदिर बघितलं, आता तुम्हाला हे गणपती मंदिर आहे इकडं. त्यानंतर मग विष्णू मंदिर. अरे विष्णू मंदिर इकडं, विष्णू मंदिर आहे. बी चुकलो, सांगितलं चुकीचं. थांब का दीदी सर 2 मिनिट. बघ हे विष्णूचं मंदिर आहे. चल हे गणपती मंदिर आहे. सांगताना जरा चुकलं होतं, मलाच नव्हतं माहिती. हे बघा हे गणपती मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊ गोंदेश्वर मंदिराच्या. त्यानंतर थोडक्यात काय माहिती असेल सांगतो, इतकी मला पण नाही माहिती. एंट्री पॉईंट इकडनं आहे. हा एक बाहेर शिवलिंग आहे. हे कासव आहे. स्ट्रक्चर्स एकदम भारी. रेवा चल. हे गोंदेश्वर मंदिराचं शिवलिंग आहे. पाया पड ना. आता असं चल. त्याचे मंदिर आहे, हे 1000 वर्षापूर्वीचं आहे. यादव राजांनी बांधलेलं होतं. हे बघा स्ट्रक्चर्स कसे एकदम भारी, जसं की मंदिराला पूर्ण हत्तींनी उचललेलं आहे. हे बघा किती एकदम भारी स्ट्रक्चर्स आहे. दिसतंय जे डोळे पण दिसत नाही का पूर्ण डोळे. चल रे बा इकडे बघा कुठं बसली, तिला फिरवतो जरा. आता इतकं काय मला पण नाही माहित नाही का याची हिस्ट्री इथली मंदिराची, तरी पण मग जितकी माहिती मी तितकी सांगतो तुम्हाला. बघा मंदिर किती भारी दिसतं, एकदम पूर्ण कोरीव काम एकदम मस्त. याच्यात आहे ना आतमध्ये रामायणाचे ते काही छायाचित्र म्हणजे दाखवलेले आतमध्ये, ते काही नीट एवढे दिसत नाही स्पष्ट. महाभारताचे पण हे बघा थोडक्यात इथं आहे. हे बघा हे
हे बघा हत्ती, डोळे बघा स्पष्ट दिसत आहे, बाकी सोंड वगैरे काही राहिले नाही. हा जो दगड आहे हा गुलाबी दगड आहे, याची झीज आहे ना लवकर होती इतर दगडांपेक्षा. हे बघा रेवा चल जाऊ ना खाली. खाली कुठे जायचं? इथं जाऊ, थांब 2 मिनिट. हे जे आहे हे गोमुख आहे, याची बाजी झाली आहे 1300च्या शतकात. त्यावेळेस हे गोमुख लावण्यात आले. पहिले इथं आहे ना असं म्हणजे मगरीचं मुख राहायचं, कारण मगर ही गंगेचं वाहन आहे. गंगेचं वाहन असल्यामुळे आहे ना इथं पहिले मगरीचं मुख राहायचं. तर इथं गोमुख आहे, तर ते गोमुख पण तुटलेलं आहे. हे दगड दिसतं, आता कॅमेरा तुम्हाला दिसतील का नाही माहिती, पण मग हे गुलाबी कलरचं जितकं आहे ना तितके दगड आहे. आजूबाजूला वातावरण पण मस्त आहे, आजूबाजूचं वातावरण पण मस्त आहे पूर्ण. आता ही काय बोलते, कुठं जायचं? तिला खाली जायचंय, खाली येऊन जातो हिला. तिकडे कुठं जाते? हे बघ खारुताई, बघ खारुताई बघ कशी पळाली. हे बघ बघ बघ, है ना बघ. चल दाखव तुला. हे बघ खारुताई दिसली, बघा खारुताई कशी वर जाते. इकडे बघा बसली एकदम मस्त. ती घाबरती रेवा तुला. हा चल. काय खारुताई गेली तिकडे, चल येईल ना. चला तुम्हाला दाखवतो आता स्वर्ग मंडप. हे आहे स्वर्ग मंडप आहे समोरच, स्वर्ग मंडप बघ. फोटोशूट चालू आहे सध्या स्वर्ग मंडपात. परत आलोय मी स्वर्ग मंडप बघायला. व्हिडिओ तर दाखवले, चला बघू आपण. बघा स्वर्ग मंडप किती छान दिसतं. ही जी साईड आहे ही तुटलेली आहे जरा. चल आता स्वर्ग मंडपात फोटोशूट चालू आहे. आज तशी पण शिवजयंती आहे आज, त्यामुळे इतके लोक सजलेले, मुली मुलं मस्त व्हिडिओ काढत आहे. इकडं फिरण्यासारखं मस्त आहे, भरपूर काही आहे नाही का, पण इतकी माहिती मला पण माहीत नाही इथली या मंदिराची. जितकी माहिती होती तुम्हाला दिली. मंदिर कसं काय, कोणी बांधलं, यादवराजांनी बांधलं होतं. बघा कळस साईडने बघा किती भारी दिसतं. चल रे पडशील तिकडनं, नको जाऊ. हे बघा
किती भारी दिसतो बघा. तुझी चप्पल का इथंच आहे ना. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. आता हा ब्लॉग इथं संपवतो. चॅनलला लाईक करा, फॉलो करा, इंस्टाला चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.